बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचं एमवाय समीकरण पाहायला मिळतंय। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी हे एमवाय समीकरण हे राबवलं जातंय। महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती आखली जाते। युवकांच्या मतांची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये महिला मतदार, तरुण मतदार किती आहे याचा आढावा घेऊन भाजप रणनीती आखणार आहे। भाजपच्या एमवाय फॉर्म्युलासाठी लवकरच मुंबई युवा मोर्चा आणि भाजपच्या महिला विंगची बैठक होणार आहे। त्यामुळे बिहार नंतर आता महाराष्ट्रातही मुंबईतही भाजपचं एमवाय समीकरण हे राबवलं जाणार आहे। खरं तर बिहारमध्ये महायुतीकडून एनडीए कडून हे एमवाय समीकरण राबवलं गेलं होतं, ज्यात एम म्हणजे महिला आणि वाय म्हणजे युवा यांची मतं मिळवण्यासाठी हे एमवाय समीकरण राबवलं गेलं आणि यामुळे बिहारमध्ये एनडीएचा दणदणीत विजय झाला। त्यानंतर आता मुंबई पालिका जिंकण्यासाठी भाजपकडून एमवाय समीकरणाची रणनीती आखली जाते।